तुमच्या हिशोबानं करा. ज्याला भाषण द्यायचं ते भाषण देणार, याच्यात काही नाही बा. माय कसं आता पहा तुमच्या हिशोबानं कसं वाटतं तुम्हाला. भाषणचं काय नाही ना हो, पण कसं एवढं सजवणं गिजवणं म्हणजे आता तुम्ही पाहू राहिले पाहना, पताके गिताके एवढं फुलं गेलं, मग कसं करा एवढं खर्च लागते ना त्याला चांगला. खर्चाचं काय टेन्शन घेतं, माझ्याकडून घेतो जेवढा लागला तेवढा खर्च. फक्त कसं चांगला करतो. कसं सजवणं म्हणजे स्टेज गेज आणि झेंडा गिंडा म्हणजे तुला माहित नाही का खर्च किती लागते ते. बरं करतो मग माझ्या हिशोबानं. शांताराम भाऊ, मग आज संध्याकाळी जाऊ म्हटलं सामान आणण्यासाठी. हो ना, जाऊ ना संध्याकाळी. तू लिस्ट कर पहिले, काय काय लागते खर्च, काय कसं काय, डेकोरेशन डीजे स्पीकर गिकर सबन काही टेन्शन घेऊ. तू लिहून ठेव, फक्त करू हिशोबानं आपण. बरं रविवार ना, मी काय म्हणतो, तर उद्या म्हटलं भाषण देता तुम्ही, मागून काय भाषण देणं होत नाही. ते तुला पहिलेच माहिती आहे ना, मी दरवर्षी भाषण देणं होत नाही, ते मला बोलतात नाही समोर. मग काय तर तू देत असताना दरवर्षीला काय देतो उद्या, काय लोड घेऊ नको तू. बरं मी काय म्हणतो, पोट्टे हो बरोबर आहे एकदम व्यवस्थित. काही टेन्शन घेऊ नका नारा, बरोबर करतो आम्ही. चला येऊ का म्हटलं, आम्हाला उशीर होऊ राहिला. बरं निघा तुम्ही दोघं जण, आता हे पण निघतात. बरं निघा जा. बापरे, रवी यांनाच्या दारात मी पोलिस. अबे सरपंच आहे ना आपल्या गावातले ते, मग काय तर पोलीस गेले चालतेच राहतात त्यांच्यासाठी. मग काय तर नवीन थोडी गोष्ट आहे, नवीनची गोष्ट नाही रे. पण घरापर्यंत आले म्हणून म्हटलं. मग काय तर उद्या बरोबर आहे बे, उद्या 15 ऑगस्ट आहे. भांडणं गिडणं काही असेल काही काम आपल्या रवी यांना सोबत. चल आपण काय थांबायला परत नाही, चल. पोटे हो काय अरे काही नाही बा, गावात चाललो मी. हो का, गावात चालले का. बरं मी काय म्हणतो, आपले तुमच्या गावातले सरपंच रविवांना कुठे येतं. तरी जाते काय होतं. काय होतं बाबा, बरंच बरं राहिलं का. दाखव बरं का, मला अर्जंट काम होतं म्हणून म्हटलं बोलत होतं थोडंसं. दाखव बरं. बर सर दाखवतो, तुम्ही काय टेन्शन घेता. मग काय तर चला ना, मग मला माझ्या कुठे बसेल ते. काय टेन्शन घेतं, पुरं टेन्शन आहे मागं. हो दाखव मला कुठे आहेत ते. काय बा तुम्हाला काय आमचं घर दिसलं का. हाय कोण तुम्ही सांगू नाही राहिले काहीच नाही बा. म्हटलं काय हे ते इळा लागते ना. अरे बाबा काय करू राहिले काय तुम्ही. हलके में ले रहा है क्या तू मेरे को. चोर है बेटा, ये बुड्ढी का खत्म करतो ये बुड्ढी को. हो पण आमच्या घरात काय आहे, हा गरीबाचं घर आहे म्हटलं आम्ही. तुम्ही काय कशाच काय आले बा, मला समजून राहिलं. कोण आहे तुम्ही, म्हणजे चोर आहे का. पोलीस लागले तुमच्या मागं. जेल से फरार हो गया मैं, चारों तरफ पुलिस ही पुलिस है. तेरे घर में 4-5 दिन रहने वाला मैं, समझ रहा है क्या तू. 4-5 दिवस. अरे बापा या घरात नाही तुला हेच घर दिसलं का पुरं. घरात नेला 3 करोड आहेत. एवढा मोठा पैसा आणि वरून हे चोर आला म्हणते काय का. हो का हो, पण हेच घर का तुम्हाला. हा एवढं मोठं गाव आहे, या गावात श्रीमंताचे घर आहेत, तुम्हाला गरीबाचं घर दिसलं का. अरे तुला दिमाग नाही मग काय तर, एवढा तुला डोकं नाही ना बा. म्हटलं मी चोर आहे मोठा, हा असा तसा नाही, मला इंटरनॅशनल चोर आहे म्हटलं. मग काय तर हवा हे जास्त बाजू नाटकं गेले. या बुडी जाय बा मुंडी. काय तुमचं नाव ते असं, तिला काही करू नका चोर, तिला काही करू नका. हे चोर नको म्हणू, रंगा म्हण रंगा. चोरले चोर नाही म्हणून मग काय म्हणून. हो काय तुमचं नाव रंगा आहे ते, म्हटलं मा बायकोला काही करू नका तुम्ही, हिला लागेल ना तिले. बरं मी काय म्हणतो, तो घरी खायला काय म्हटलं, पोलिसाला काळ बसून लागले मा मांग. घर नाही सापडवलं, आता तुझं घर सापडलं चांगलं, एकदम सेफ आहे मस्त, लांब पण आहे गावाचे थोडस. चाल लवकर खायला आण मले. काय खायला इकडे आमचे खायचे वांधे आहेत. साहेब काय तुमचं नाव ते रंगा ते खायला काही घर नाही ना आमच्या, गरीब माणूस आहे आम्ही, काहीच नाही म्हटलं. थांब मंगला काय केलं, खायला काय केलं तो. माणूस आहे तुम्ही, हा एवढा मोठा इळा गड्यावर आहे, तुम्ही मोठवाले खायला काय केलं. काही कदर गिदर आहे का नाही माणसाची. अण्णा रंगा बिल्ला काय तुमचं नाव ते. इळा काढा, मी तुम्हाला वाढून आणते चांगलं पाणी गिनी जेवण स्वयंपाक करते मस्त. इळा काढा तुम्ही. मला का मॅड समजून राहिले का तू. हा इळा काढ म्हणतो, हा का आणतो तू. खाण्यात काही टाकशील बापा, तुझं का नेम नाही दिसत मला. ए पांढऱ्या चल लवकर वाढून आण मला पटकन. काही कर अमळ ढमळ पटकन आण, भूक लागली मला इकडे. अरे बा सर साहेब रंगा ते मला करतात ना ते, स्वयंपाक नाही करतात ना मला. हा बरं एक काम करा, ती इळा का नाही मा गळ्यावर टाका, इले स्वयंपाक करतात ती. इले जाय तू स्वयंपाक कर, तोपर्यंत इळा मा गळ्यावर ठेवतो. जेवढे हे दिसतात तेवढे नाही तर हुशार दिवस राहिले म्हणजे तुम्ही दोघं जण. जाय रे काही कर मला तू, ते काही कर. काय करू म्हणजे काहीच नाही ना घरी. बरं मी काय म्हणतो, बाहेर जा तुम्ही, काही आणतो हॉटेलमधून. अतिच थांबा तुम्ही, इले काही करू नका फक्त. वा रे वा, बर काय तू नाव दे, मस्त दिमाग लावला तो. म्हणजे तू बाहेर जातं पोलिसाला आणतं नाही का, गेम करायचं मागला आले नाही तुम्ही.
कुठं गेम, आमचाच गेम व्हायला नाही इकडे. मग काय तर बुडी तुमच्या जवळ आहे, जरासं कमी जास्त केलं तर बाबा तुम्ही कापाची गळा. मग काय तर आमचाच गेम होते ना इकडे. नाही नाही, मी काय सांगू पोलीस आले. हा, मी काय म्हणतो, मी भात आणतो, आलू बुंडे आणतो, आलू बुंडे. हा, चालते का? काही बाहेर जाऊ नको तू, घरात कर काही पण. तेल मीठ घे, भाकर दे मले. लय नाटकं करू लागा तू, म्हणजे तू लय हुशार दुसऱ्याला मले. हा, जेवढा सोपी दुसरा तेवढा सोपी नाही लागा तू. दिमाग लावू लागा तू. हा, दिमाग लावू लागला तू चांगला. आता गेम करायला मागा लागला तू, नाही का बाया? मावी लय हुशार दुसऱ्याला लगाच, लय इंटरनॅशनल वाटते हे, सगळं समजते. बर बर बर, काय आता चटणी मीठ आहे. बरं, चटणी मीठ तेल भाकर आणतो मग तुम्हाला. बरं, काही करू नका बुडीले. बरं ठीक आहे, जाण. बुडीले काही करत नाही. ए बुडे, लढलं का? लढू नको, इकडे इकडे आहे, लढू नको. जा ना ते तेल मिठा ना काही पण ना खाऊ घाला या माणसाले. हो हो हो, आणतो. कापू नका दिले, नाही तर कापसाल राजा तुम्ही. तुमचा नेम दुसरा राहिला मला. अरे नाही कापत ना तू, आणणार रे बा. आईची हिले खाऊ का मग सांगतो आता. मग आण जाऊवर. काय होतं एकदमच आले बा तुम्ही. हा, कसे काय? काही नाही बुवा, ते मी काय म्हणतो, काय धामधूम काय चालू तुमची? आमची काय धामधूम चालणार. उद्या आता 15 ऑगस्ट आहे, त्याची धामधूम चालू आहे. कोण भाषण देते, कार्यक्रम करून होणार उद्या, त्याचं आहे बुवा, दुसरं काही नाही. का उद्या तुमच्या गावात कार्यक्रम होणार नाही का 15 ऑगस्ट निमित्त? बरं, मी काय म्हणतो, तुमच्या गावावर काही संकट आलं, लय मोठं संकट आलं, असं तसं नाही. ते वरून काय मला प्रेशरवर प्रेशर आहे. DSP SP मेड झालो मी. बाबा तुम्हाला सांगतो, आमच्या जेलातून एक कैदी गेला, कैदी सुटला, म्हणजे कैदी फरार झाला. आणि आम्हाला एवढी माहिती पडली की ते कैदी तुमच्या गावात आला. कुठंतरी आहे, या गावात आहे, पण याच गावात आहे, कुठंतरी आहे. ते जेलातून कैदी सुटला आणि ते आमच्या गावात आला. अरे बापरे, म्हणजे कैदी आहे ना ते, एवढा मोठा गुंडा नसेल ना ते? गुंडा नसेल, इंटरनॅशनल गुंडा आहे ते. दिमाग एवढा आहे त्याजवळ. IQ 256च्या वर आहे. लय दिमाग आहे तिले. म्हटलं तिला पकडासाठी का नाही लय आम्हाला टाइम लागला. आता आम्हाला डबल सुटला लागायचं ते. तुमच्या गावात नाही आलं ते आता, एवढं माहिती आहे मला फक्त. मला का नाही वरून एवढा प्रेशर आहे. DSP SP वर फोनवर फोन, लवकर पकडा लवकर पकडा. आता कुठून पकडू? आता एवढं माहित पडलं आम्हाला की बा या गावात आहे ते, कोणाच्या तरी घरात नाही आहे म्हणते ती. आता एवढं माहिती आहे मला. काय गोष्ट करू राहिले, म्हणजे कोणाच्या घरात आहे काय ते? अरे बापरे, आमच्या गावात नाही? हा, तुमच्याच गावात आहे ते. त्याचं नाव रंग आहे म्हटलं. एवढा भारी आहे ते, इंटरनॅशनल गुंडा आहे ते. असं तसं नाही दिले, समजू नका तुम्ही. हलक्यात तर कसं घेऊन दिले. पण मला का नाही एवढी भीती आहे. एका घरात आहे ते, त्या घरच्या ज्या लोकाले फक्त खतरा नसला पाहिजे. पण ते एवढा दिमाग आहे त्याजवळ, त्याला पकडणं का सोपं नाही. पण आता कसं पकडा हे ना समजू राहिलं मला. साहेब आता तुम्हालाच नाही समजू राहिलं त्याला कसं पकडायचं, तर मी काय सांगू तुम्हाला. आता आमच्या गावात हा म्हणता भाऊ तुम्ही, आता आम्ही कसं काय करू मग? आता आम्ही काहीच करू नका. आता त्याला काही जरासा शेक झाला का नाही की बुवा गावातनी माहीत पडलं किंवा गावातनी पोलीस आले, ज्या घरात ते आहे का नाही त्या घरात कोणाला तरी मर्डर करेल ते. एवढा भारी गुंडा आहे ते. मग काय तर मला तर वाटते ते लय हुशार आहे ते. डायरेक्ट मर्डर करते का ते? काय मग तर कसं हो? मग आता काय करा मग आम्ही ना? लय भारी गुंडा आहे ते. असं समजू सांगा तुम्ही त्याला. मला टेन्शन पडलं आता, काय करा काय नाही ते. आता बस तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन दिली की बा तुमच्या गावातनी एक गुंडा आहे, म्हणजे कैदी आहे ते, असा विषय आहे ते. पण आता खतरा तुमच्या गावाले आहे, म्हणजे तुमच्या गावाच्या लोक आले, कोण ना कोणी आहे त्यातनी. आता कोणाच्या तरी घरात आहे ते. तुम्हाला काय वाटते कोणाच्या घरात असेल ते? आता साहेब आता तुम्हाला काय सांगा, माझ्या घरात तर नाही ते. शांतारामच्या घरात तर कसं राहत नाही, कारण की त्या घरी काही ना काही चालूच आहे ते. ती शांताबाईली भारी दिसते, म्हणजे भारीच आहे ती बाई. वरून राहिला विषय बंड्याचा. बंड्या एकटाच राहते, पण बॉडी बिल्डर आहे ते. त्याला कोणी त्याच्या वाटे कोणी जात नाही. लक्ष नाही, लक्ष तर बरंच बरं आहे. काय काय माहित बा कोणाच्या घरात असेल ते आता. हो ना, आता ते गुंडा लय हुशार आहे ते. आता कोणाच्या घरात काय माहिती, आपल्याला हे माहित पाहिजे की आहे कोणाच्या घरात ते. बस आता काही ना काही करावं लागलं आपल्याला, कारण वरून लय पुरेशी राहिलं मायावर. मला काही करून काही 2-3 दिवसात त्याला पकडावं लागते. हो आता पकडा तर लागते म्हणा, पण आता आपल्या गावातल्या लोकांना पण काही धोका नाही झाला पाहिजे. काही केलं कमी जास्त देणं तर काय त्याचा भेव आहे. ते गुंडा एवढा हुशार आहे का नाही, 400 गुंडा येते. एवढा दिमाग लागते ते की बघ समोरचा विचार करते ते की समोर काय होणार आहे ते. एवढा हुशार आहे ते. कायच करा. पण मी काय म्हणतो, त्या गुंड्याला काही जरा असं पण शकणं झालं पाहिजे की बा गावातल्या लोकांना माहित पडलं. हा, समजलं का? नाही मी सांगतच नाही कोणाला की आपल्या गावातनी कैदी आहे म्हणून. कोणाच्या तरी घरातनी घुसेल आहे, टेन्शन घेऊ नका. ही गोष्ट लीकच होत नाही. मी कोणाला काही सांगतच नाही. मग आपला शब्द आहे ना. बरं मग असं आहे का गोष्ट ती, म्हणजे गुंडाले तुम्हाला पकडाच लागते नाही का? म्हणजे गुंडा कसा का आला ती नेमका, त्याला याच टायमावर राहत होतं का? उद्या आता 15 ऑगस्ट आहे, मला त्याचं टेन्शन आहे. वरून हे कोणता गुंडा आला, कोणता ते काय ते चोर आहे काय ते. बरं आता कसं करा मग? आता सांगा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मीच करतो सगळं. फक्त जसं दिमाग लावते मला फक्त एवढं माहीत पडलं का नाही की ते गुंडा कोणाच्या घरात आहे. बस विषय संपला, आम्ही जागेवरच पकडतो गेले. पण आता कसं कोणाच्या घरी असेल बरं ते. करा मग तुमच्या हिशोबानं. मग आम्ही उद्या करतो म्हटलं ते 15 ऑगस्टचा कार्यक्रम. बिंदास करा, टेन्शन घेऊ नका, बिंदास करा मस्त. चला येतो म्हटलं मी. चला हो हो, या.
का बंड्या, बरं झालं भेटला बा तू, तुलाच पाहतो तुम्ही. पण जाऊ दे. बरं मी काय म्हणतो, ते मी का नाही आपला शांताराम भाऊ ना का, त्यांना का नाही पंप दिलं 4 दिनचं ते फवारा मारायचं, कुठे आहे रे ते? ना मग पहा ना, घरी द्यायचा घरी, मला काय मागू राहिले तुम्ही, आता मला थोडी दिलं तुम्ही ना. ऐकलं का तू शांतारामचा खास आणलं का, तुला माहिती असेल सगळं. तूच तर फवारा मारायला ते शांताराम भाऊ ते पाणी आणून टाकत जायला चटणी, तू फवारा मारत जायला का, तुला माहित नाही का? ते बरोबर आहे हो. ते शांताराम माझ्या घरी जाऊ बी नका तुम्ही, कारण का सांग का, ते रस्त्यानंच का नाही कवर बुडा मारला तुम्ही ना, ते त्याच्या घरी राजा शांताराम भाऊ नका नाही त्याला दिलं पंप 4 इंच. कवर बुडा अबे तेरे काय गेलं ते, काय लगा बुडा लगा, काय लगा तुम्ही काय शांताराम भाऊ कमीत कमी मला तर विचारत होतं द्यायचं का नाही द्यायचं, ते बुडाला कमी भारी आहे का ते, एवढा लगा काय बोलायचं, कोण सांगितलं द्यायचं त्याला? कवर बुडा मागे ना राजा, हो द्या द्या करे म्हणे. मग काय तर मग शांताराम भाऊन देऊन टाकलं. एक काम करा ना तुम्ही, कवर बुड्याच्या घरी जा, पंप मागा दिले, एवढ्यात काय भाषण द्यावं लागते, देते तुम्हाला, जा. आहे बिलफाल तुला तुम्ही ना, कारण तथापि तुम्ही म्हणून काय तुम्हाला अशा वस्तू द्यायला लागत नाही. शांतारामला पण समजायला पाहिजे जरा असायला का, ते कवर बुडाला काय काम माणूस आहे ते, कोणाला देत बसताला का. जाऊ दे आता, जातो मी कवर बुड्याच्या घरी आता, पाहतो आता दे म्हणतो पंप, माय म्हणतो माय पंप आहे ते, नारायणचा पंप आहे ते. आपण जाऊ दे, जातो पटकन आता आणतो. जा तुम्ही, देते तुम्हाला ते, लवकर जा, देते ते. काय घर आहे महाबीन. ओ कवर बुडा, बाहेर या. कोण आहे रे ते? कोण आहे? काय ते सुनीलचा आवाज येऊ राहिला मला. सुनील असेल ते, जाऊ का बोलवू त्याला? बोलतो त्याला तू की बुवा आमच्या घरात गुंडा आहे, गुंड्याजवळ इडा आहे, इड्याजवळ बुडी आहे, ती इड्या त्या बुडीच्या मानीवर आहे, हे सांगतो का तू? काय सांगतो तू? मी काय आता सांगतो त्याला की म्हणतो काय काम होतं म्हणतो, बुवा बोल म्हणतो, सांगत नाही तुमचं टेन्शन घेऊ नका. ओ कवर बुडा, काय बुडा रे, ओ बुडा, ओ कवर बुडा, अरे पंप पाहिजे होतं मला 4 इंच, अरे द्या लोक. काय बुडा आहे रे वा, बुडी बुडी म्हणतो, बंगला बुडी, बंगला बुडी. मला वाटते त्याला 4 इंच पंप पाहिजे होतं. मी घेतलं होतं ना शांताराम जवळून, त्याचं चार्जर आहे ते आपलं, त्याचं पंप आहे ते देऊ का म्हटलं त्याला. देतो मी त्याला, मी टेन्शन घेऊ नका तुम्ही, त्याला काही सांगत नाही मी की बा आमच्या घरात हे आहे म्हणून, ते आहे म्हणून, रंग आहे बिल आहे, काही सांगत नाही मी. टेन्शन घेऊ नका तुम्ही. का तू म्याड समजू राहिला का बाबू? जेवढा मी म्याड दिसतो का तेवढा म्याड नाही म्हटलं, समजलं का? लवकर इथंच बस, जाऊ दे त्याले, बोंबलू दे त्याले, पंप पाहिजे काही करू दे त्याले, तू जाऊ नको बाहेर. त्याला सांगा तर लागल ना की बुवा पंप आहे, पंप देतो तुले. मग काय तर नाही तर ते बोंबलते वरले ते अर्ध्या घंटा असं बोंबलते ते, कवर बुडा कवर बुडा. जास्त बा जेवढं मरलं तेवढंच करायचं, समजलं का? इथं बस, नाहीतर ह्या बुडीची मुंडी आहे बा मायचन रे, मी भेटणार बाबू, लय मटर केलं आतापासून हे बुडी किती काहीच नाही, सांगू राहिलं तुले, बस इथं. काय माणूस आहे, जाऊ द्या ना तुम्ही, बसा नाही तर बोंबलू द्या, त्या सुनल्याले तिकडे बोंबल वाजेला रात्रभर बोंबल म्हणा. मग काय तिथे बसा तुम्ही, कुठे जाऊ नका तुम्ही. बरोबर बसतो मग आता. बरं जा, तेवढं सांगत होतो मी की बा पंप आहे, देतो बा तुले, तेवढं पंप दिलं असतं तर टेन्शन नसतं म्हटलं. पण आता तुम्ही काय बाहेर जाऊ दे ना मला. आवाज दिले तरी पत्ता नाही माणसाचा. ओ कवर बुडा, ओ बुडा, काय बुडा आहे रे बा हे, आवाज जीव राहिला. घरात आहे का कोणी? घरात आहे बे, काय कुलूप गिलूप थोडी लागले, काय माणूस आहे लगाच, एवढं भारी बुडा आहे लगाच. जाऊ दे, थांब मी शांतारामला सांगतो, असं असं आहे म्हणतो बा. पाय म्हणतो ते दरवाजा नाही उडाला म्हणतो, एवढा भारी आहे म्हणतो बुडा ते. गेलं वाटते ते नाही का? हा बा तो बाहेर जायचं नाही, काही सांगायचं नाही, समजलं का? माय म्हणतो चाललो म्हणते बाहेर, तिला पंप देतो म्हणते. अबे इकडे तू बुडी मरील नाही, माय म्हणतो काय जीव घेऊ आहे का नाही तुमचा एकामेकात नाही? काय तर बाबा या माणसाचा काय जीव आहे तुम्हाला, का नाही तुमच्या गर्दनवर पाहिजे इडा, मग तुम्हाला समजते कसं असते कसं नसते ते. इकडे किती भीती वाटली, बदला ते साईडला करा इडा लागेल ना मला. तुझ्या नवऱ्यानं जास्त नाटकं केले बाबू. म्हटलं बुडिया गेम खलास तेरा नाही का? चल पाण्याला लवकर मला थंडगार. थंडगार नाही ना हो, गरीब माणूस आहे. पाणी आहे बा आमच्या घरी, पण थंड नाही, पण तप्पट आहे. वर तप्पट आहे का? बरं आणलो का, टाइमपास करू नका. आणतो ना, बुडीला काही करू नका, फक्त आणतो. कसं काय सुनील रे, इकडे कसं काय आला तू? काय शांताराम भाऊ, कसं काय आला म्हणता तुम्ही?
काय ते हा ते कवर बुडायला तुम्ही ते पंप दिले चार्जिंगच हा त्याच्या घरी किती बोंबवलं मी हाका किती मारा दिले बाहेर निघाला पत्ता नाही त्याचा का पंप पाहिजे तुले अरे होय कवर बुडायच्या घरी ते पण का रे मग काय कवर बुडा निघाला नाही का बाहेर मग अरे कायचा हो किती हाका मारला दिले ए कवर बुडा ए मंगला बुडी एक नाही बाहेर निघालं काय ते पाहना ते कसं लय बोंबवलं बरं तुम्ही पण काही मिळ नाही लागला मला चला बरं ते तुम्ही त्याला मना दिले पंप दे म्हणा कसं मला अर्जंट काय म्हणा त्या नारायणला द्यायला लागते ना मग काय माझ्या थोडी पंप आहे ते त्या नारायणचं पंप आहे ते हो पण काय आता चालतं का रे कसं काय आता काय माहिती असं मला म्हणून म्हटलं उद्या घेतं हे ना काय लय अर्जंट काय माहिती पंपाचं लय अर्जंट आहे राजा मग काय तर अर्जंट म्हणजे अर्जंट आहे तुम्ही चला लवकर त्या कवर बुड्या घरी ते 2-3 आवाज दिले मी तरी काय निघायचा पता नाही त्याचा ते चला बरं तुम्ही दिले लवकर ते करा बरोबर आपलं ते लवकर पण पंप द्या कसं तुम्ही ना तुम्हाला पहिली गोष्ट काय राजा कोणा माणसाला देता तुम्ही तुम्हाला म्हटलं ना अशा माणसाला देत जाऊ नका तुम्ही अशा माणसाला दिलं सांगायचं काम नाही ते पंप द्या मला पटकन आणून असं काय रे चाल ना मा सगळं चाल तुला ते तुम्ही टेन्शन घेऊन होते तुझ्या आवाजाला निघाला नसेल ते बाहेर आता मा आवाज कसा दिला का नाही लगेच निघते ते पण पंप घेऊन येते तू गाडी शिंगत चाल हो आता तुम्ही न दिलं पंप द्या बा तुम्ही न सांगून द्या मला ते बुडाले भारी आहे ते चला काय डेकोरेशन काय झालं रे आता संध्याकाळून लागतो ना कामाले ते आता आपले रवी अण्णा भाऊ म्हणत होते जेवढा लागला तेवढा खर्च करा म्हणे कसं पण एकदम डेकोरेशन मध्ये एकदम भारी करता म्हणे उद्या आहे ना आपलं ते कार्यक्रम 15 ऑगस्ट निमित्त माहित आहे मला डेकोरेशन एकदम भारी करतो समजलं यो बाय फुगे इकडे लावतो अर्धी फुगे तिकडे लावतो पताके गिताके जरासं कसं भारी करतो म्हटलं काय आला वाटते सांगायला हो हा ना त्याला कसं करतो बरोबर आता जसा बजेट तसं कलेक्शन आता असा विषय ते करतो ना आम्ही बरोबर तेच म्हटलं का रे मग उद्या भाषण घेते ना कोणी 15 ऑगस्ट आहे तर काही ना काही आपल्या गावात नाही काही हो आता समजते ना शांताराम भाऊ घेतो म्हणे तुम्ही घेसाल तर तुम्ही घेजा भाषण 2-3 गोष्ट सांगा आपलं तर कन्फर्म आहे तुला माहित नाही करा काय मग काय भाषण म्हणजे भाषण आपलं मग काय तर घेतो मी उद्या भाषण पण मी काय म्हणतो मला वाटलं बा झालं सर म्हटलं इकडे कसं डेकोरेशन पण इथलं काहीच नाही सर सामसूम आहे जाऊ द्या चालू द्या तुमचं काम काय करायचं काही काम गिम पडलं तर मला फोन गिन करता काही विषय नाही हो आता पाहतो ना काही काम असलं तर डायरेक्ट तुम्हाला कॉल बरं आता बस चला आता येतो बरं आम्ही रवी अण्णाच्या घरी चाललो काम आहे जरा सांगा मला हो बरं ठीक आहे जा मग तुम्हाला हा फोनवर फोन झालं का नेमकं झालं का नेमकं तुम्हाला काहीच माहित नाही वाटते तुम्ही का नाही वरच्या वेळेस म्हटलं तुम्हाला काय माहिती आहे का नाही सांग ना काय झालं ते तू का सस्पेन्स नको देतो ना भाल एकच लावतो गोष्ट सांग पटकन नेमकं झालं काय काय कोणती गोष्ट आम्हाला काय माहित नाही काय माहित आहे बे सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पडतात यांना काहीच नाही माहित उलट यांना सांगायला लागते की काय झालं ते अरे रवी यांना आपले सरपंच त्यांच्या घरी पोलीस आले ना अबे ते रोजच रवी यांनाच्या घरी तर ते चालूच आहे पोलीस येणं जाणं एवढंच काय मोठी गोष्ट आहे त्यांनी अरे हो ना आम्हाला माहित आहे गोप्या ते चालूच आहे ते पण मी काय म्हणतो ते पोलिसांनी जे बोलले का नाही भाऊ ती सोपी गोष्ट नाही भाऊ आम्हाला माहित आहे फक्त हो ना सांग ना भाऊ कशाला आता फालतू मागायला कामं पडली बरं आता तू सांगतो मी तुले डेकोरेशन करायला लागतील उद्या असं 15 ऑगस्ट आहे म्हणून तू आमच्या मागं आबा लय इकडे डोकं मॅच झालं माझ्या जेवलो नाही का सकाळपासून मी तू सांग पटकन काय झालं ते काय बोलले पोलीसवाले आणि ही गोष्ट लीक नका होते तुम्ही कसे आपण पोट्टे आहे म्हणून कसं तुम्हाला सांगतो मी ते पोलीसवाले आले होते आपल्या गावातनी आणि ते पोलिसांनी काय म्हटलं माहिती तुले आपल्या गावातनी एक कैदी आला म्हणते गुंडा इंटरनॅशनल गुंडा आहे म्हणते ते त्या गुंडाकानी याच गावात आहे म्हणे आणि या गावात कोणाच्या तरी घरात आहे म्हणते काय गोष्ट करू आपल्या गावात गुंडा आहे कोणाच्या घरात नाही अरे तेच तर माहित नाही आपल्याला कोणाच्या तरी घरात आहे म्हणते ते एवढी माहिती म्हणजे कन्फर्म आहे म्हणते पण ते कोणाच्या घरात आहे हे कोणालाच माहित नाही हेच तर बा ट्विस्ट आहे मग तेच तर म्हणून तुले का रे मग काय कोणाच्या घरी असेल बरं काय माय बिन हे तर नवीनच प्रकरण आहे बे काय उद्या 15 ऑगस्ट आहे ना वरून हे काय कोणता गुंडा कैदी आहे नाही का ते काय म्हणजे कसं काय घुसला रे तू घरात नाही मग तेच तर मजा आहे त्याच्यात नाही आता ते गुंडा काय म्हणते असं कसं नाही म्हणते ले भल्ला भारी आहे म्हणते गुंडा 420 IQ लेवलला आहे म्हणते इंटरनॅशनल गुंडा हल्ला आहे मग काय ते SP DSP फोन लावले निरा त्या पोलीसवाल्याने तुम्ही लवकर पकडा म्हणते असा विषय मध्ये अरे बापरे गुंडा तर मग चांगला दुसऱ्याला म्हणे नाही का म्हणजे भारी वाटते नाही का ते म्हणजे गुंडा ते 10 माणसाला असं ऐकत नाही ते एवढा दिमाग आहे त्याजवळ अबा तुला सांगतो बंडाचा काय तुला काय वाटते आता कोणाच्या घरी असेल ते काय बाबा आता कन्फर्म नाही बाबा आपल्याला शांतारामच्या घरी तर कसं राहत नाही कारण की शांताबाई डेंजर आहे मा घरी कसं राहत नाही मी तर एकटाच आहे मा घरी नाही ते काय सुनील भाऊच्या घरी नाही मला नाही वाटत सुनील भाऊ मग काय भेटले ते आपल्याला
काय कोणाच्या घरी आहे रे? कैलास भाऊच्या घरी नाही, कारण हे कैलास भाऊ मग भेटले आपल्याला. कोणाच्या घरी असेल बे? तेच तर मेन आहे. पोलीसवाले म्हणत जाय ही गोष्ट कोणाला माहिती नका पडू दे म्हणते. आणि त्या चोराला जरासा पण डाऊट आला का नाही की बा पोलीसवाले आले गावात नाही किंवा लोकांना माहीत पडलं, ज्याच्या पण घरात असेल कोणाचा तरी गेम होती म्हणते भाऊ, म्हणजे डायरेक्ट गेमच करते म्हणते त्या घरातल्या माणसाचा. अरे बापरे, म्हणजे शक पण होऊ द्या लागत नाही का? मग खरे आता पोलीसवाले कसे पकडता बे त्यांना? तेच तर माहीत नाही आता काय होते काय नाही ते पोलीसवाल्याला समजून राहिलं. पण आता आपले रविवारना भाऊ म्हणत जाय बरं उद्या म्हणे आम्ही कार्यक्रम करतो म्हणे. आता कसं ही गोष्ट फक्त आमच्या तिघा जणांना माहिती होती, फक्त तुम्ही कोणाला सांगू नका, नाही तुम्ही सांगा बरं गाव फिरून टाकायला का, फक्त असं करू नका तुम्ही. ही गोष्ट कोणाला माहिती नका पडू द्या. नाही ना रे बा, आम्ही काय गोष्ट माहीत पडू देतो? पागल झाला काय गोष्ट सांगण्यासारखी आहे का? पण लगा आपल्या गावात नाही असं प्रकरण झालं माहिती नाही का मला. म्हणजे काय लगा डायरेक्ट म्हणते घरात घुसला म्हणते, काय बा हे नवीनच प्रकरण आहे बे. म्हणजे एकदम नवीनच आहे. भर दिवसात तिला घरात घुसला ते, रात्री नाही ती डायरेक्ट भर दिवसात नाही. आता तशीच खाती वाटते ते, तिथं जेवते तिथं राहते ती आता. पण कोणाच्या घरात आहे काय म्हटलं का? आता काय माहित भाऊ कोणाच्या घरात आहे ते, कोण आहे ते. काय रे त्याचं नाव घेऊ आहे का रे त्याचं? मग काय त्याला का नाव आहे ना त्याचं, इंटरनॅशनल गुंड आहे ना ते. त्याचं नाव म्हणते रंगा आहे म्हणते, रंगा. लय डेंजर गुंड आहे म्हणते भाऊ ते. कैदी आहे म्हणते, कैदी 420. बापा रे चांगलंच नाव दिसलं मला, रंगा. रिलॅक्स, मी आवाज देतो ना, तू का टेन्शन घेतं? मा आवाजात पा कसं बाहेर शिंदी ते. कवर बुडा. अरे बा आता कोणाला रे बा, काय आफत आहे, कोणी ना कोणी चालूच आहे तिला माय. पहिले कोणीच येत नाही, आता फिरू 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 काय करू रे बा. हा बा तू प्रधानमंत्री आहे का रे बा? हा कोणी ना कोणी चालूच आहे घरात नाही. हा खवऱ्या कवर बुडा. हा तुझे प्रकरण काय चालू आहे? डॉन भाऊ काय आता ते प्रकरण म्हणजे विषय असा झाला ते आता काय बोला तुम्हाला. काय आता जाऊ का म्हटलं, बोलू का त्यांना? काय म्हणतो त्यांना? तू एक काम कर पहिले, त्याला चार्जरचा पंप देऊन टाक, चार्जर पंपवाला आहे ते. आणि हो शेकणार झाला पाहिजे त्यांना, सांगू राहिलो पहिले. हो हो आता असंच म्हणतो नाही का, पंप देतो त्यांना, काही सांगत नाही. टेन्शन घेऊ नका तुम्ही, मी तुमच्याकडूनच आहे. बाबा हा का माणूस आहे गुंडा भाऊ? ते तुमचा हात दुखत नाही का? ते मगापासून तुम्ही ती हिला असा धरेला 2-3 घंटे राहिले ना, तरी हात दुखत नाही तुमचा? जाऊ द्या बाप्पा, काय बोला बोला. म्हटलं तुम्ही जा लवकर, ते 4 दिन द्या लवकर, ते काय ते पंप लवकर या. आणि हो जास्त का थांबू नका तिथं, लवकर निघायचं. हा लवकर याचं घरात नाही, समजलं का? लगेच ताबडतोब निघ तुम्ही, जसा पंप देतो लगेच बोलत पण नाही त्यांना बरोबर. हा चला येतो म्हटलं मी. जा लवकर पटकन या, त्यांना शकणं झाला पाहिजे. चांगला बोल जरा, नाहीतर असं भिऊ नका बोलू. गुंडा भाऊ जरा साईडला ठेवा ना तिला. मगापासून तुम्ही पकडायला मी कुठे जात नाही ना. तुला काय समजत नाही का? चुपचाप बस. चुपच आहे ना मी, पण मी म्हटलं तुमचा हात दुखत नाही का? ते मगापासून तुम्ही इळा धरेला तसा. नाही दुखत मग हात. तू चुपचाप बसा, मजा करत नाही. तुला खरंच मारील बरं.